नमस्कार फ्रेंड्स, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय सध्या खूप व्हायरल आणि अनेक सेलिब्रिटींच्या डाएटमध्ये ॲड असणारी एक हेल्दी आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी ठेचा पनीर। आपल्या झणझणीत मराठमोळ्या ठेच्याला प्रोटीनने भरलेल्या पनीरची साथ आणि तयार होते एक जबरदस्त चव असलेली हेल्दी रेसिपी ठेचा पनीर। चला बनवायला सुरू करूया। पनीरचे असे मीडियम साईजचे तुकडे करून घेते। एकदम छोटे नाही करायचे कारण आपल्याला मग फ्राय करायला त्रास होतो, त्यामुळे असे मीडियम साईजचे मी तुकडे करून घेणार आहे। त्याला थोडंसं मीठ लावायचं आणि बाजूला ठेवून द्यायची। आता आपण ठेचा तयार करून घेऊया। एकदम थोडंसं खोबरेल तेल घेतलेलं आहे, याच्यात मी घालणार आहे 4 ते 5 हिरव्या मिरच्या। त्या तिखट आहेत म्हणून फक्त 4 ते 5 घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही एखाद दुसरी वाढवू पण शकता। असे तुकडे करून घालायचे आणि 1 मिनिटभर हे फ्राय करून घेऊया। अगदी मिनिटभर फ्राय झाले की याच्यात घालते लसूण। इथे लसूण थोडा जास्त घ्यायचा कारण या ठेच्यामध्ये लसणीची चव जास्त डॉमिनंट असते, त्यामुळे लसूण जास्त घ्यायचा। 7 ते 8 मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 मिनिटभर आपण फ्राय करून घेऊया। लसूण थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे आणि थोडासा त्याला ब्राऊन कलर यायला पाहिजे। 1 ते 2 मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण आणि मिरची थोडीशी फ्राय झालेली आहे। आता याच्यात घालते अर्धी वाटी शेंगदाणे। त्याची थोडीशी सालं निघालेली आहे आणि थोडीशी अशी शिल्लक राहिली तरी चालतील आणि हे सुद्धा आपण छान भाजून घेऊया। याच्यात घालते 1 मोठी वाटी भरून ओली कोथिंबीर। मागचे दांडे सुद्धा याच्यात तुम्ही घालू शकता आणि एकदम थोडा वेळ आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे। मी याच्यावरच घालते 1-2 चमचे म्हणजे 2 टीस्पून तीळ, म्हणजे हे सुद्धा हे छान याच्यात भाजले जातील। आता मी गॅस बंद करते आणि या गरम तव्यावरच थोडा वेळ हे भाजून घेणार आहे। आणि आता आपल्याला हे थोडंसं थंड करून कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये जाडसर एकदम पल्स मोडवर वाटून घेतलं तरी चालेल। आता हे थोडंसं थंड झालं ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। खरं म्हणजे ठेचा म्हणजे ठेचून घेतलेला, पण वेळ नसल्यामुळे हे आता काम आपण मिक्सरमध्ये करणार आहोत। पण एकदम जाडसर वाटून घ्यायचं। शेंगदाण्याचे तुकडे थोडेसे राहिले पाहिजेत, अशा तऱ्हेने हे वाटून घ्यायचं आहे। एकदम शेवटी याच्यात घालते 1 टीस्पून मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस। आणि आता हे सगळं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आणि हा आपला चटपटीत असा ठेचा तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम ओबडधोबड मी हा वाटून घेतलेला आहे। त्याच्यात थोडे थोडे शेंगदाण्याचे तुकडे पण तुम्ही बघू शकता। अशाच तऱ्हेने आपल्याला हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण हा ठेचा आपण जे पनीरचे तुकडे तयार करून ठेवले त्याच्यावर कोट करून घेऊया। असं सगळं पनीर आपण या ठेच्याने कोट करून घेऊया। आता आपण कोट करून ठेवलेलं आहे पनीर, याच्यातलं थोडंसं मी एअर फ्रायरमध्ये करणार आहे आणि थोडं अर्धे मी तव्यावर करून दाखवणार आहे। थोडंसं खोबरेल तेल याला लावून घेतलेलं आहे। याच्यात हे आपण कोट करून ठेवलेलं पनीर ठेवून देऊया। 180 टेम्परेचरवर 8 ते 10 मिनिटं फ्राय करून घ्यायचे आणि राहिलेले नॉनस्टिक तव्यावर चारही बाजूनी छान क्रिस्पी फ्राय करून घेऊया।
आणि ही तयार आहे आपली झणझणीत स्मोकी आणि फुल ऑफ प्रोटीन ठेचा पनीर. जिम करणारे, वजन कमी करणारे किंवा हेल्दी खाणारे सगळ्यांसाठी ही एक परफेक्ट हाय प्रोटीन रेसिपी आहे. अगदी कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारी ही स्पायसी आणि स्मोकी रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरी ठेचा कसा बनवतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.